कसे आहात सर्वजण? सर्वजण की खूप 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 छान असतात. आणि आजचा जो व्लॉग आहे ना तुम्ही खूप उशिरा स्टार्ट केला आहे. आत्ता 11:15 वाजले आणि मी ना काही सामान आणलं होतं ग्रोसरीचं, तर ते तुमच्या संग आता शेअर करते. कारण दहीवडा वगैरे करत होते, त्याचा सगळा पसारा आणि थोडा बसण्यात टाईम वगैरे गेला. आता तुमच्या संग मी शेअर करीत आहे मी काय काय सामान घेऊन आले. मला थोडंसं रेसिपीसाठी पण पाहिजे होतं, ते मी पण घेऊन आले होते. बाहेरचा पुनर्चा नॉईज येत असेल तुम्हाला, त्याला इग्नोर करा. तर मला सामान आणले मी काही हे बुंदीचं पॅकेट एक आणलेलं, ते बघा. साखर आणली ती 5 किलो. आणखी हे नारिळचा पुराला, हा रवा, हे एक पापडचं घेऊन आले होते, पापड आणले. तर हे पेरी पेरी मसाला, शेंगदाणे आणले 2 किलो आणले शेंगदाणे. ऑल टाईम फेवरेट पास्ता, सोयाबडीचं एक पॅकेट, काजू, पिस्ता, अक्रोड, पंपकिन सीड्स आहेत. चिक्कीचे 2 पॅकेट आणले. हे किचन किंग मसाला आणला मी एव्हरेस्टचा. त्याच्यानंतर हे मॅगी मसाला, आणखीन पास्ता मसाला 2, स्क्रब घेऊन आले की मला याचं. देन विनेगर आणले, डाळवा आहे, फ्रेश अमूलची हे क्रीम हेवाली मला लागते रेसिपीमध्ये, सो त्याच्यासाठी मी घेऊन आले. एक ॲलोवेरा जेल, त्याच्यानंतर हे अख्खा मसूर, हे ब्लीच आणले 2 आणले. शेव पण आणली होती, फोडून ठेवलं आहे आता मी, दहीवडे केलं तर सो त्याच्यासाठी. आणि हे आमसूल, हे आंब्याचं असतं वाळलेलं, असं हे घेऊन आले. हे उघडं बकळं सामान भाजीपाला तर बघा, आता वाजलेले आहेत रात्रीचे 1 वाजला. 1 वाजला तरी पण आम्ही जागेच आहोत बघा आता. आणि एवढा कंटाळा आला ना आता मला. सगळी कामं वगैरे झाली. व्हिडिओ व्हॉइसओव्हर करायचा होता मला, स्वतःच्यामुळे जागे होते मी. दोन्ही पण इकडचा दरवाजा लावून घेतला आहे आणि इकडचा दरवाजा लावून घेतला आहे, कारण बाहेर वगैरे व्हॉइस जाऊन किंवा बाहेरचा व्हॉइसमध्ये येऊ नये म्हणून. बाहेर कूलर वगैरे चालू आहे, सो व्हॉइसमध्ये येत असतो. दमानं बोलताय कारण घरचे सगळे झोपले तर. आणि मीच जागे आहे कारण मला व्हिडिओ व्हॉइसओव्हर करायचा होता, सो त्याच्याने. आणि पसारा तर एवढा पडला आहे, मी 2 कॉलेज गेले होते ना, ते बघा, हे बघा पसारा.
तसेच सगळे कपडे आहेत, तसंच सगळं आहे. एवढा जास्त कंटाळा आला, एवढं कधी लावा. आता उद्या बघा, उद्या संडे आहे, सगळ्यातच तर घरीच आहेत उद्या. पण मम्मी पप्पाला बाहेर कार्यक्रम आहे, म्हणजे एक फंक्शन आहे, तिथे जाणार आहेत. आणि मला उद्या रील्स पण काही शूट करतात, कारण आता रील्स वगैरे माझ्याकडे अशा काही नाही आहेत की मी अपलोड करू शकेल. आणि आणखी इन्स्टा आय डीला फॉलो केलं नसेल तर लवकर करून घ्यायचं, खाली मी इन्स्टा आय डी देईल तिची. आणि दहीवडे खाल्ले होते, मस्त भारी झाले. डबल आता खाल्ले कारण भूक लागली होती काम करून आणखीन मला. आणि दहीवड्याची रेसिपी ना व्लॉग जे आहे, म्हणजे दहीवड्याचा जे आहे रेसिपी, ते होईल मे बी 1-2 दिवसामध्ये अपलोड होईल, कारण आधीच्या माझ्याकडे 2-3 रेसिपी आहेत. सो होईल काय लक्ष नाही, पण पटकन जावा VK लाईफस्टाईल अँड कुकिंग चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. इथे खाली नाव पण देईल मी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देईल. सो पटकन जावा, माझ्या कुकिंगच्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा. छान छान मी दररोज व्लॉग टाकू रेसिपी मी दररोज टाकत असते. सो तसं आता काय करते, हे सगळं जे पसरा मी व्हायशोवरचा बी काढून ठेवला मॅक वगैरे ना, हे सगळं ठेवून येते. कपडे वगैरे सकाळी लावणार आहे मी. आणि चला आता झोपते मी, तर आपण भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय एव्हरीवन. तर आता झालेली आहे बघा सकाळ झालेली आहे आता, आणि मला करायचं आहे जस्ट आता स्वयंपाक. डाळ वगैरे शिजवून ठेवल्या, आणखीन सगळी काटापीट वगैरे करून ठेवल्या. वरणाचं सगळं काही साहित्य रेडी झालेलं आहे. तुम्हाला काल म्हटलं होतं मला उद्या एक फंक्शन आहे, तिथे जायचं आहे. सो ते गेलेत, आणि मला आता सगळे हे घर वगैरे आवरून घ्यायचं. नंतर मला रील शूट करायच्यात, कारण 3-4 दिवस मी दमणगावला होते, म्हणजे माझ्या आजोळा होते मी. सो मला काहीच रील वगैरे शूट करणं झाल्या नाहीत. आणि माझी रील म्हणजे काल पोस्ट थोडंसं केलं ते, पण ते फ्रेंड होते माझी फ्रेंड होती लहानपणीची, तिच्यासोबत फोटोज कॉलचे जे आहे ते पोस्ट केले होते मी. 2 ते 3 दिवस झालं मी माझ्या कोणत्या रील्स किंवा माझ्या कोणत्या पोस्ट अजिबात केल्या नाही आहेत. आणि आज मला रेडी व्हायचे मस्त असं. एक छान असे मी झुमके घेतले होते तिथे पण. तर पातेलं ठेवले गॅसवरती, आपलं पातेलं ठेवलं होतं गॅसवरती मी. तर तेल गरम टाकते आणि मग दाखवते तुम्हाला मी झुमके कसे घेतलेले आहेत ते. आणि ग्रोसरी तर तुम्ही काल बघितलीच, आणि आता मी ग्रोसरी सगळे ठेवले, पण आता मला लक्षातच येत नाही कुठं काय ठेवले ते. मी सगळं ठेवलं टाकीमध्ये, काही आहे तिथे पिशवीत काही आहे असं आहे. तर आता मी घेतलेले आहे झुमके, ते तुम्हाला मी दाखवते. तर हे झुमके मला वेअर करायचे आहेत आणि सूट झाले पाहिजे त्या साडीवरती तसेवाले. हे बघा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहेत तसेवाले. आणि याला अशी जी वेल असते वेल लावायची ते एक आहे, ते समथिंग 100 रुपीजला मी घेतले होते. आणि आता कसं झालं ना, काय म्हणतात, तर ते झुमके घेतले होते मी. त्याच्यावर मी साडी कोणची घालू हे मला समजत नाही आहे की मी साडी कोणची घालू, काय घालू, कारण साडीचा आपल्याकडे भंडार आहे आणि खूप साड्या अशा आहेत की मी घालून झालेल्या आहेत. सो आता बघा कपडे उडते मी, एवढ्या बघा साड्या. तर ह्या साड्यातली मी कोणती साडी घालू? खरं तर मी ब्लॅकच घातली पाहिजे, ब्लॅकच घालणार आहे साडी, पण ब्लॅक बी मम्मीकडे एवढे जास्त ऑप्शन आहेत ना की आता मी कोणची घालू मला हे समजत नाही आहे. तर बघा आता माझे सगळे कामं झालेले आहेत, आणि खूप जास्त मॅचेबल मला कंटाळा देत असेल. कामं जास्त नव्हते, कामं खूप थोडेच होते, जास्त काही नव्हते आज. पण कसं आहे ना, मला असं डोकं दुखते सारखं आणि अशक्तपणाला सारखं वाटते बघा. आज तसंच होते मला, काय माहिती. सकाळी मला असं वाटतं ते डोक्याला माझं लागलं होतं ना, तेव्हापासूनच मला तसं व्हायले. एवढी तर झोप यायला, अजिबात काही काम करू वाटत नाही. घरात थोडा पसारा पडला आहे, आता पसारा वगैरे मी काय आज आवरणार नाही. तुम्हाला काल म्हटलं होतं की उद्या आवरता येईल, पण नाही, आता कॅपॅसिटीच नाही. गिजर ऑन केले, पाणी ऑन केले. आता मी बकेटामध्ये आंघोळ करायचे, मला उशीर झाला, मला 12 वाजले तर आंघोळ करायला. आणि आंघोळ करून मला रील शूट करायच्या, आता चुके 2 लुकवर रील शूट करायच्या, त्याच्यामध्ये खूप जास्त कंटाळा आहे ना. किचन वगैरे सगळं साफ करून ठेवले, म्हणजे आंघोळ करायचे, कपडे लावते मिशनला आणि मग तयार होते. मग तोपर्यंत गायत्री येईल बहुतेक, ते येऊ मी माझं स्टार्ट करणार, जेव्हा येईल तेव्हा बघू. तोपर्यंत एकदा स्टार्ट करायचं, सगळं वगैरे काढायचं, आणि मग मी झोपी जाणार आहे, कारण एवढं जास्त मला कंटाळा आला. माझे डोळे झाकत आहेत. आता गरम गरम पाणी घेते, आंघोळ करते, आणि चला मग व्लॉग कंटिन्यू करा. आणखी व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, पटकन लाईक करून घ्या बघा, लाईक करायचं विसरून जाता तुम्ही. तर चला मग आता जे पटकन आंघोळ करून घेते, आणि साडी वगैरे बघते मला कोणची वेअर करायची आहे ते. सो चला. आता मी व्लॉग जे पहिलाचा घेतला होता ना, त्याच्यानंतरच आहे, एक दिवस सोडून 3रा दिवस आहे. सो मी व्लॉग वगैरे काहीच घेतला नाही, कारण एवढी अचानक माझी तब्येत खराब झाली होती ना, खूप जास्त फीवर, वॉमिटिंग वगैरे होत होती.
सो काही वगैरे मी शूट केलं नाही. आज शूट करत आहे मी. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला वाटत असेल डल दिसत असेल मी खूप जास्त. सो आज जे आहे ते म्हटलं चला काहीतरी सांगावं आणि मला रील शूट करायच्या होत्या, थोडेसे व्हिडिओ शूट करायचे होते, ते पण सगळं काही राहून गेलं. सो म्हटलं होतं तुम्हाला आधी मी की करणार आहे, पण ते सगळं काही राहून गेलं. आणि आता पण जास्त असं बोलू वाटत नाही. आज उद्या आता दोन तीन दिवस काय ब्लॉग वगैरे शूट करते का नाही की हे काय मला माहीत नाही. तर बरं वाटेल तर करेन उद्या ब्लॉग शूट. आता रात्र झालेली आहे, 7 वाजले जातात. आणि तेच व्हिडिओ एडिट करून टाकत होते मी, कारण एडिट करायला टाईम लागतो. आणि काल एडिट वगैरे काही केलं नाही, मी टाकलं नाही. ब्लॉग पहिलंच होता तेच अपलोड केलेला होता, एडिट करून ठेवलेला होता मी, ते बरं झालं. आणि तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा अजून केलं नसेल तर. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.